तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी असा का दिसतोय, तर माझे केस खूप वाढलेत. मला आज कटिंगला पण जायचं. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी कटिंग वगैरे सर्व काही दाखवणार आहे. तर मी गेलतो नगरला आणि पडलेलं आहे ऊन. मस्त मस्त नाही, खूप अवघड आहे ऊन आणि खूप त्रास दिलाय. तर आता मी मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन मस्त कटिंगला जाणार आहे. आणि आपली iQube लावलेली आहे चार्जिंगला. आणि तुम्हाला चार्जिंग बघायची कशी होती. तुमच्याकडे जर का गाडी असेल तर तुम्हाला माहीत असेल. हे बघा, हे अशी चार्ज होती बघा. हे बघा इथं तिचं सिस्टम चार्जिंग, इथं चार्जिंगचं इथं आहे नाही का. आता हे असं घरात वायर नाही दिली आम्ही इथं. आणि डिक्की बघा, इथं चावी, हे अशी डिक्की. यात माझ्या गॉगल हेडफोन पडलेले असते. आणि माझा भाऊ बघ काय काम करतोय. हे बघा बारदाना गोळा करून राहिलाय कधीच्या मधी, बघू शकता. एवढा गुन्हाचा आहे ना, लय काम करतो, फार वाळून गेलाय. तर मित्रांनो बघू शकता, हा आपला हौद आहे. हौदात आपल्या बोरचं मस्त गारगार पाणी असतं. तुम्हाला ते कसं पण दिसत असो, पण ते स्वच्छ आहे नाही का. कॅमेऱ्यात कसं दिसत समोरासमोर कसं स्वच्छ आहे एकदम. त्यात मासे वगैरे नाही आहेत, एकदम स्वच्छ आहे. आम्ही धुत असतो 2-3 महिन्यातून. आणि माझा भाऊ आता मस्त आहे ना, बोर चालू करून पाणी मारणार, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आमचे हे कुत्रे बघा. टायगर इकडे रे, अय अय काळे कुत्रे, अय टायगर टायगर, अय अय अय. आहे ना, मला भाव द्या ना मित्रांनो. बरं ते जाऊ द्या, आपण आता करू मस्त आंघोळ आणि जाऊ कटिंगला. फॉलो करा ब्लॉग. खूप दिवसातून ब्लॉग सोडतो मित्रांनो, टाईमच भेटत नाही. थोडं मी नाही का थोडंसं काहीतरी नवीन चालू केलं, जातो एक ठिकाणी. तर ते पण तुम्हाला सांगा ब्लॉगमध्ये, सांगायचंच आहे मला. कारण की ब्लॉग म्हणजे विषय असा असतो की पर्सनल ब्लॉग म्हणजे आपल्या आयुष्यातलं किंवा आपल्या ज्या जीवनात घडतं, जो ब्लॉग बनवतो ते सर्व काही त्या ब्लॉगमध्ये सांगायचं असतं. मी सांगणारच आहे आणि सांगतोयच. तर फॉलो करा ब्लॉग. चला आता आपण आता मस्त आंघोळ करू. आणि मित्रांनो, आळूची पानं पण तुम्हाला लागले तर सांगा, तुम्हाला देतो घरी. आळूची पानं मस्त आहेत खूप, नरड्यात त्रास पण होत नाही. मी माझ्या मामाला खूप देत असतो जेव्हा जातो तेव्हा घेऊन. तर चला आंघोळ करू आता, म्हणजे मी करतो, तुम्ही नाही. फॉलो करा तुम्ही, फॉलो करा तुम्ही, फक्त फॉलो करा. तर मित्रांनो, आता आंघोळ वगैरे झाली आणि बघू शकता अक्षरशः हे बघा किती केस वाढले. घरचे लय बोलू राहिलेत. आता जाऊ मस्त आपण वेळेतला कटिंगला. तर चला फॉलो करा ब्लॉग. तुम्हाला माझा भाऊ दाखवतो काय करतोय. चला. हे बघा पाणी 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 पाणी. मला एडिट घाला मला पाणी आहे सांगतोय. मित्रांनो, माझ्या अंगावर तो पाणी उडवत होता, पण मी परत आलो. आता काय पाणी उडवू शकत नाही. दम लागतो आता पाणी उडवायला, कारण की मी पळतो एवढं खतरनाक. ओ कुकू कुकू भैया, कॅमेरामॅन भैया, फोकस फोकस पाण्यावर करा, आंब्यावर आंब्यावर. तर मित्रांनो, मस्त आंब्याला आपण धुवून घेऊ राहिलो नाही का, पानं बिनं. कारण की धूळ पडती, उन्हाळा चालू, एवढा कडक उन्हाळा आहे. माणूस तापत आहे, हे झाडं काय, झाडं तर अक्षरशः तापणार. मस्त भाऊ 2-3 दिवसाला पाणी घालत असतो. हे बघा इकडे एक आंबा आहे. लय आंबे लावले मित्रांनो, पुढच्या 2-3 वर्षात निसते आंबेच आंबे, निसते कैऱ्या ना आंबे निसते. तुम्हाला पण खायचे पुढच्या 2-3 वर्षात, तर या खायला आंबे. हे बघा टकलं टकलं पोरग, टकलं पोरग मित्रांनो. हे बघा काय मस्त पाणी मारतो मित्रांनो. जर का तुम्हाला पण पाणी मारायचं असेल तर आपल्या आपल्या घरी पाणी मारा आंब्यांना. तर मित्रांनो, आता निघालेलो आहे आपण कटिंगला. आपली जुनी पाणी म्हणजे नवीची स्प्लेंडर घेऊन. तर ती गाडी का नाही आणली, ती गाडी चार्जिंग लावली, कारण की भावाला नगरला यायचे थोड्या वेळाने, गेला तर पाऊस नाही आला तर. आणि मला पण सकाळी पाऊस तर येईन मला असं वाटतंय, कारण की भुरभुर चालू झाली नाही का थोडीफार, येतंय पाऊस. चला आपण कटिंग करू, बघू कटिंग होती, दुकान चालू आहे का नाही. मी काय फोन बिन नाही केला कटिंग वाल्याला. आपले चांदणे आहेत ना पांढरेवरचे, रोबाब दुकान आहे त्यांचं. ते पण रील स्टार आहेत. त्यांची पण इंस्टाग्रामला पेज आहे नाही का. तर ते नाथ बाबांविषयी व्हिडिओ बनवतात, एक नंबर क्वालिटी व्हिडिओ बनवतात. म्युझिकवर बनवतात, म्युझिकवर त्यांचा आवाज लावतात, व्हिडिओ एक नंबर बनवतात. पळतात तर लय खतरनाक, के मध्येच व्ह्यू नाथ. त्यांचे आत्ताच 3000+ फॉलोअर झालेत. आणि आपले लवकरच 4000 होतील असं मला वाटतंय. सध्या कंटेंट नाही देऊ राहिलो तसं मी, पण कंटेंट मला टाइम पण नाही बरोबर. ठीक आहे, आता मस्त मस्त कंटेंट बनवू आहे माझ्या डोक्यात, पण फुलच नाही येत. बरं जाऊ दे, चला आता जाऊ कटिंगला. आहे बघा
पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे, पूर्ण आभाळ आभाळ आलंय. तर आता चला जाऊ आपण कटिंगला. तर मित्रांनो आलेलो आहे आपण कटिंगला. बघू शकता आपल्या चांदणे भाऊच्या दुकानात कधी गर्दी नसेल असं होणार नाही. आलो आणि 1 तास बसलो तेव्हा कुठे माझा नंबर लागला आणि चांदणे भाऊ बोलले की तुला आता कशी कटिंग करायची लवकरात लवकर सांग. बघू शकता किती पब्लिक आहे. पब्लिक म्हणजे नादच करायचा नाही. कंटिन्यू 5 ते 6 ते 7 नंबर असतात. असं नाही ते एकटे, त्यांच्यासोबत एक कारागीर पण आहे, त्यामुळं पटापटा कटिंग होते. तर त्यांना आपण कटिंगचा शेप म्हणजे कटिंग कशी ती सांगितली आणि ते लागले त्यांच्या कामाला. आणि त्यांना एक व्हिडिओ पण बनवायचा होता. आपण व्हिडिओ पण बनवला. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.